चौकार आला, पहिल्या इनिंगचा पहिला चौकार आला संकेत याच्या बॅट मधून. मैदानाच्या आतमध्ये वळूया. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्या 12. एक पॉवर प्लेचा हाणामारीचे षटक, पॉवरफुल फटके ते अजून दिसले नाही दत्तगुरु संतनगर, पण मकरंद अजून एक एंडवर उभा दिसतोय आपल्याला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हिमांशू बॉल उडणी मध्येच उडला होता, पण काय क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या झाले 13. मेरा कोण असणार हा तिसरा विजय या स्पर्धेत. एक मोठी मॅच आहे. आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, क्षेत्ररक्षण झाले, धावचीची संधी, पंचांकडे दाद मागितले, पण दाद कुठेतरी फेटाळली गेले वाटते. दुसऱ्या षटकाचे धारसंख्या झाले 14 आणि गोलंदाजी मारून केला तर विवेक सर आल्यात गोलंदाजीला. चला विवेक सर आपल्याला गोलंदाजी मारवर दिसत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रोहित चेंडूवर येतोय, चेंडू अडलाय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते 15. ही मुख्य मॅच आहे. दत्तगुरु संतनगर जयसाई दोन्ही सामने मागच्या सामन्यातून पराभूत घेऊन आलेले आहेत. कॉन्फिडन्स कुठेतरी आता लो असेल दोन्ही संघांचा, पण जो संघ ही मॅच जिंकेल ही मॅच महत्वाची आहे कुठेतरी.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. आता जयसाईचा विचार केल्यानंतर पिवळ्या पडद्याच्या मागे प्रेक्षक सुद्धा वाढलेले आहेत. प्रेक्षक वर्ग सुद्धा आता जयसाईचा वाढलेला आहे. पण दत्तगुरु संतनगर ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी विवेक सर गोलंदाजी मालवर आहे. VPL मध्ये श्री स्पोर्ट्स कडून खेळताना आपली छाच सोडली होती मैदानावर. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न गौतम पाटील. चेंडू ओढलाय. चार चेंडू 17 झालेले आहेत. आता खतरा कोणासाठी असणार आहे या पाचव्या चेंडूवरती? विवेक सर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संकेत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डायरेक्ट षटकाराला बॉक्स मध्ये महत्व नाही. IKEA DJ कडून एक संगीत. सामन्याच्या दिशेने तिसऱ्या षटकात तिला पहिला चेंडू. मकरंद गौरवची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पुलटा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. अक्षय पवार चेंडूवर येतोय. एका धावाने संतुष्ट राहावं लागेल दत्तगुरु संतनगर या संघाला. कॅल्क्युलेशन बघितलं ना ॲज इट इज बॉल टू बॉल. 19 चेंडू आणि 19. दुसरा काही खर्च करायचाच नाही. 19 रुपयात 19च रन दिल्या. पुन्हा एकदा फुलटा चेंडू मकरांच्या बॅटमधून मोठा फटका. पण धावची संधी. थ्रो जर का गौतम पाटील. थ्रो थोडासा चुकला. 20 धावा 20 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण मैदानाच्या मध्ये करंदनडे आपण डीबीएनच्या लाईव्ह वरती बघू शकता. डीबीएनचा विचार करतो स्वतःचा सॉफ्टवेअर समालोचन कक्षाकडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. समालोचन कक्षामध्ये जे डीबीएनचे प्लेयर बसल्यात ना ते मोठ्या संघासाठी खेळतात. ओव्हरचे मैदान नारंगीला गाव कपला त्यांनी मैदानं गाजवलेली आहेत. आणि फ्रंटला बघू शकता मेन कॅमेरा रोहित चौधरी यांनी सफाळ विभागातील लेदर बॉलचा खेळाडू एकमेव सफाळ विभागातील एक मोठा खेळाडू कोर या गावातून नाव पुढे आणले स्वतःचा रोहित चौधरी. फ्रंट कॅमेरा आता वापरताना दिसतो डीबीएन लाईव्ह. चला 3 चेंडू 21. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चुकी करण पाटील कडून चुकी. चेंडू दुसऱ्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि गेला सीमारेषा पार. यूट्यूबच्या माध्यमातून जे सर्व काही कमेंट करतात त्यांचे मनापासून आभार. धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू 25 धावा आणि 2 गडी बाद आहेत दत्तगुरु संतनगर या संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. छोटा पॅकेट पडत मग अशी ओळख असणार जयसाईचा खेळाडू आणि ओळख आहेत असंच काम करून दाखवले मैदानाच्या आतमध्ये. धावचीच्या रूपात गडी बाद होताना मकरंद आता तंबूच्या दिशेने जाताना दिसते. देवया डीजेला एकदा
चेंडू आणि 25 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना आता कितीपर्यंत धावा. चौका आला तर 30 बनेल, एक आला तर 27, डबल आला तर 28 आणि जर का चुकून ओव्हरथ्रोचे 3 आले तर 29. पण आता बघूया काय घडणार आहे. माझ्या बोलण्याने नाही तर या बॅटनी काय घडणार आहे बघूया. गौरव स्ट्राईक एंड वरती. सुंदर सुंदर यष्टीरक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये काय दिसलं, कबड्डी सुद्धा दिसली, एक फ्लाइंग जम्प फुटबॉल सुद्धा दिसलं. बॅटरचा विचार केला तर बोनस करण्याचा प्रयत्न होता आणि अंकितचा विचार केला तर एक फ्लाइंग जम्प फुटबॉल खेळत होते. चला युट्यूबच्या माध्यमातून विरार क्रिकेट असोसिएशन सचिव कमेंट करतात आपल्याला उत्तम आयोजन आहे. धावसंख्या झाली ती 26 रन झाल्यात आणि 27 रनचं टार्गेट असणार आहे. विचार केला तर विवेकने आपला वैयक्तिक षटकात 4 आणि रोहितने सुद्धा 6 अशी सुंदर गोलंदाजी. चला 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 स्वराज्य प्रीमियर लीग जशी ही मोठी स्पर्धा आहे ना, त्याच्यानंतरच मित्रांनो एक मानाची अभिमानाची एक मोठी स्पर्धा येणार आहे आपल्याकडे. अक्ष आकाश गरर यांच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अक्ष 11 डोंगरपाडा पुरस्कृत अक्ष 11 डोंगरपाडा चषक क्रिकेटचा एक महासंग्राम असणार आहे. आज 2024चा सर्कल ग्राउंड ऑल साइड बाउंड्री मोठी मोठी स्पर्धा. सर्कल ग्राउंड ऑल साइड बाउंड्री असणार आहे. या स्पर्धेचा नियम असणार आहे आणि करण पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. चला चला जशी VPL झाली तशी सर्कल ग्राउंड ऑल साइड बाउंड्री. काय मोठी स्पर्धा आहे ना मित्रांनो. अक्ष 11 डोंगरपाडा चषक क्रिकेटचा महासंग्राम आहे. टोटल 24 टीम असणार आहेत. म्हणजे 28 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत. जशी होळी होणार ना, डोंगरपाड्यातली होळी सुद्धा खूप गाजलेली आहे. जशी होळी होणार ना, होळीचा जल्लोष करता करता अक्ष 11 डोंगरपाडा चषकचा जल्लोष असणार आहे. तिकडे सुद्धा 10,000 एंट्री आहे आणि पहिलं प्राइज बघायला गेलो तर 50,000 रोख पारितोषिक असणार आहे. पहिलं कोण करणार या 50,000चा मानकरी. अक्ष 11 अक्षच्या बर्थडेच्या निमित्त ही स्पेशल स्पर्धा आयोजित केलेली आहे. अक्ष 11 डोंगरपाडा चषक. आणि तिकडे सर्वांनी एंट्री करून घ्यायचे. सर्कल एक मोठी स्पर्धा आहे. आता तुम्ही VPL ला बघितलं ना तर दुसऱ्याच्या टीम मधून खेळावं लागत होतं. आता सर्कलला तुमच्यात किती जोश आहे ना ते तुमच्या टीम मधून सर्कलला उतरून दाखवा. चला सामन्याच्या दिशेने केलं तर 2 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. सर्व टीमनी पटापट आपली नावं पाडून घ्यायची. त्याच्यात नाहीतर लगेच लॉट फुल होतील. कारण की एक मोठी स्पर्धा आहे. नावाची आणि मोठी. अक्ष आकाश गरर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. डे नाईट आणि तिकडे सुद्धा आपलेच मित्र DBN ला युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच असणार आहे. चला 28 मार्च ते आणि 31 एक क्रिकेटचा महासंग्राम असणार आहे. 2 कॅमेरे तिकडे सुद्धा. सर्कल बाउंड्री नक्की 2 कॅमेरे ऑल सर्कल बाउंड्री कव्हर झाली पाहिजे. आता विचार केला VPL सुद्धा सर्कल बाउंड्री आपण खेळले तिकडे पण आपल्याला दुसऱ्या संघातून खेळायला लागत होता असं सुद्धा वेळ होती. पण आता स्वतःच्या संघावरती जबाबदारी घेऊन सर्कल बाउंड्रीची एक मोठी स्पर्धा असणार आहे. अक्षच्या वाढदिवसानिमित्त विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मित्रांनो अक्ष 11 डोंगरपाडा पुरस्कृत अक्ष 11 डोंगरपाडा चषक क्रिकेटचा महासंग्राम 2024. मुख्य आकर्षण मित्रांनो म्हणजे सर्कल चौका. चला चांगली मॅच आता रंगले मैदानाच्या. जयसाई विरार 18-21 ची मॅच आहे.
चला पॉवर प्लेचा कॉल घेतलेला आहे. पहिल्या षटकाच्या संबंधित धावसंख्या आहे 6 आणि आता कॉल घेतला आहे तो पॉवर प्ले. चला एक मोठी मॅच मैदानात जय साई विरार वर्सेस दत्तगुरु संतनगर. मार्च मध्ये आपल्याला एक मोठी स्पर्धा भेटली आहे. चला मकरंद गोलंदाजी मारवाती. पहिला चेंडू होता पण चेंडू कट लागून डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एकेरी धावेने धावसंख्या सरकताना पुढे धावसंख्या 7 आणि इकडे 7 कोणाला आहे मित्रांनो 7 अक्षय पवार स्ट्राइक वरती आले 3-2 असं वैयक्तिक खेळ. करण पाटील 4-4. मोठा फटका खेळण्याच्या वेळेला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता पण एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या झाली ती 8. चला स्वराज्य प्रीमियर लीग इकडे बघितल्यानंतर मॅन ऑफ द सिरीज एक खास आकर्षण आहे. स्मार्ट टीव्ही कोण घरी नेणार आहे ज्याच्या घरी दिसणार आहे ISPL एक टेनिस बॉलची मोठी स्पर्धा स्मार्ट टीव्हीवर. अजून विचार केला तर त्या रेस मध्ये स्वतः आकाशदादा घर पहिल्या स्थानावरती आहेत आणि त्यांच्यात अक्ष बड्डे निमित्त जिकडे अक्ष 11 डोंगरपाडा चषक आहे ना तिकडे मॅन ऑफ द सिरीज असणार एक स्मार्टफोन. विरार क्रिकेट असोसिएशन प्रथमतः असा मॅन ऑफ द सिरीज असणार आहे स्मार्टफोन. चला सामन्याच्या दिशेने वळूया. 3-9 समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. पॉवर प्लेचा हाणामारीचा षटक आहे पण गोलंदाजाने कुठेतरी दोघांना बांधून ठेवलं आहे. चला करण पाटील परत स्ट्राइक एंडवरती आले. 10-10 समीकरण दिसते. पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. चेंडू गेला इनटू द गॅप चौकाराला. देवगटीची चला थँक्यू डीजे. तेरा पुन्हा काय घडले करणला बीट केले मकरंद आणि चेंडू जाऊन सर आदाला त्रिफळा देव्या डीजेला सल्ली. विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अमित चौधरी साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. चला कडू साठी प्राइस लागलेल्या प्रत्येक डायवरती कडूच्या 100 रुपये निशाद शिंदे यांच्याकडून. चला समीकरण बघितलं ना तर आता 12-13 आणि करण पाटील याची जागा घेण्यासाठी आलाय गौतम पाटील. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गेलाय सीमा रेषा पार. मिलेंगे रन पार तो बेवडा होगा पार. विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अमित चौधरी साहेब यांना मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान बंद व्हायचंय. 11-9 एका चौकाराने पूर्ण मॅच फिरवली. अक्षय पवारला माहिती आहे सलामीचा फलंदाज अशी मॅच कोणत्या सिच्युएशनला कधी फिरवायची असते. तसंच कुठेतरी घडले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळला आणि मॅच आपल्या हाताकडे इझी करून घेते. आता बघूया इझी होणार आहे का कारण की क्रिकेटचा सामना आहे कधी काही घडू शकते. आणि आता काय घडले पंचांकडे नोची दाद मागितली जाते. नोला रिव्ह्यू नाही सॉरी जय साई विरार थोडं शांत घ्यायचंय. नो साठी रिव्ह्यू नाही पंचांकडे अपील केलेली आहे.
धावसंख्येचा विचार केला तर 1 धाव मिळाले डिक्लेअरच्या रूपात. स्ट्राईक चेंज असणार आहे. डिक्लेअर 10-8चं समीकरण असणार आहे. चला गौतम पाटील स्ट्राईकवर आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण होते, धावचीची संधी होती जर का थ्रो प्रॉपर असता तर. चला पुन्हा एकदा ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर चौकार आला असा अक्षय पवार आता आला स्ट्राईकवर. 9-7चं समीकरण. चला 9-6चं समीकरण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण. विरार क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय साहेब यांना पण मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. त्यांच्यासोबत विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अमित चौधरी साहेब यांना पण मी विनंती करेन त्यांनी व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. चेंडू गॅपमध्ये ढकेलण्याचा प्रयत्न होता, फुल टच चेंडू होता, हलक्या हाताने गॅपमध्ये एक नजाकत भरा शॉट दिसला आपल्याला. धावसंख्येचा विचार केला 7-4चं समीकरण असणार आहे. 7-4. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू वाढलाय, धावचीची संधी आणि धावचीच्या रूपात अक्षय पवार गडी बाद ना. तो नियम आता कुठेतरी कॅन्सल केला वाटते असोसिएशन मधून. चेंडू जर का लावला नाही तर कॅन्सल आहे ना. चला 6-4. अक्षय पवार याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय तो अंकित. चला चला दत्तगुरु संतनगर आतापर्यंत 11 मिनिटं झाले. 4 मिनिटांचा अवधी असेल. 6 चेंडू आता जाळी. 3-58, 3-57, 3-56 आपण बघू शकता स्कोरर यांच्याकडे. चला नवीन बॅटर स्ट्राईकवर येईल अंकित. 6-4. 6-4 दत्तगुरु संतनगर. सुंदर सुंदर नजाकत एक स्वीपच्या रूपात. चला त्विषा 11 कर्णधार, शिवमुद्रा कर्णधार दोन्ही संघांनी टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. त्विषा 11 कर्णधार, शिवमुद्रा संघ कर्णधार. या टॉसच्या नाणेफेकीसाठी मी जितेश परब यांना आमंत्रित करतो. त्यांनी टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. जितेश परबजी यांना मी आमंत्रित करेन टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. त्विषा 11, शिवमुद्रा 11 कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधार द्वितीय पुकार टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय. चला मॅच रंगले. 5-3ची मॅच आहे. 5-3ची मॅच. कोण हा सामना जिंकणार? दत्तगुरु संतनगर. फुल टॉस चेंडू होता, त्या चेंडूला पूर्णपणे सन्मानपूर्ण खेळलेला आहे आणि काय घडले थ्रू. चला चला कोण हा सामना जिंकणार? गोलंदाज की फलंदाज? जैसा ही विरार का दत्तगुरु संतनगर? भरोसा खुद पर रखो तो ताकत बन जाती और दुसरों पर रखो तो कमजोरी. जे दोन खेळाडू खेळतात त्यांना 3 खेळाडूची मॅच आहे. खरं मध्ये बघायला गेले स्वतःवर भरोसा ठेवून जो खेळाडू खेळ तो खेळाडू हा मॅच आपल्या घरी घेऊन जाईल. चला चला एक महत्वाची मॅच आहे. घाई करायची आहे. 2 मिनिटांचा अवधी उरलाय कुठेतरी 4 चेंडूंसाठी. स्पोर्ट्स फटका सुंदर एक रचनात्मक शॉट दिसला मैदानामध्ये. चेंडू चांगला होता, त्या चेंडूवर चांगल्यारीत्या खेळले टॅग. चला जितेश परब यांच्या हस्ते नाणेफेक होताना दिसते. ड्रोनच्या सोहम गावडे ड्रोन शूट करतोय. त्यांनी आधी सुद्धा ड्रोन उडवलं होतं. नाणेफेक जितेश परब यांच्या हस्ते. त्विषा 11 शिवमुद्रा संघ नाणेफेक. शिवमुद्रा संघ नाणेफेक जिंकले. निर्णय सांगायचे ड्रोनच्या रूपात शूटिंग होताना दिसे.
जयसाई विरार आता ड्रोन मध्ये शूट होते, आता तुम्ही बघू शकतात. सुंदर सुंदर रचनात्मक खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे रिस्पेक्टफुल खेळले. कॉंग्रॅच्युलेशन, जयसाई विरार जिंकलेला आहे. अँड हार्ड लक दत्तगुरु संतनगर. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.